कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय? एक मिनिट, काय बोलतेस ती लोतमा? मला कळत नाही. सावली घर सोडून गेली? ती गेली आहे महत्वाचं. पण हे कसं झालं? काय झालं नक्की? मला तिलोत्तमा सांगशील का? ते काहीच माहित नाही, पण इथे सुद्धा काही लोकांचा तिच्यावर विश्वास होता. तो विश्वास तोडून ती निघून गेली. हा, पण ती तिच्या मर्जीने गेली. काय? सावली तिच्या मर्जीने घर सोडून गेली? कसं शक्य आहे तिलोत्तमा? मला काही कळतच नाहीये. तू काय सांगतेस? प्लीज एक्सप्लेन करशील? असं झालं सगळं. ठीक आहे. चल मग ठेवू मी. बाय. सावली घर सोडून गेली? कुठे गेली असेल? वेळेवर सापडली नाही तर? जयंती अगं जयंती अगं काय चाललंय? कशाला भांडी आपटतीस? का? तुमच्या बहिणीमुळे माझी पार्टी खराब झाली. हा, अहो कधीच्या कधी एक नवीन प्रथा घरी सुरू करत होते मी, पण तुमच्या बहिणीला पावलं नाही ते मांजरी सारखी आडवी गेली ती. हा, माझ्या मैत्रिणी भरल्या समोसाच्या ताटावर न उठल्या. हो, काय कशातच टाकतील आता माझ्या बाबतीत? कोणी नाही टाकतील. हाय जयंती, तुला माझ्या साऊची काही काळजी नाही का ग? तुला वाटली माझी काळजी? वाटली? आपण सुनबाई यात तिची काय चूक आहे? गायब का झाली मग ती? हा ग बाई, त्यांचा संसार आहे. काहीतरी झालं असेल वरचे वर, राग आला असेल म्हणून गेली असेल कुठेतरी. जाऊन जाऊन पुढे जाणार आहे, बरं येईल परत. पण तिची काळजी सोडून तू हे असं पार्टीचा कांगावा करते का ग? कांगावा करते मी पार्टीचा? हा, तर बरोबर आहे. सुनं काही केलं की तर तुम्हाला कांगावाच वाटणार. अरे जयंती जरा शांत हो. का आता आपल्याला सावलीचा विचार करायला पाहिजे? मी तिचा विचार कशाला करायचा? तिनं केला माझा विचार. मला सध्या एवढाच विचार येतोय की माझ्या मैत्रिणी माझ्याबद्दल काय विचार करत असतील. बाकी तुमची बहीण घरी येते की नाही, कुठं गेली, का गेली, कधी येणार, मला फरक पडत नाही. अगं जयंती, काय शोधते? माझे दागिने शोधते. माझी ज्वेलरी आणि कॅश मी कपाटात ठेवलेले आणि आता ते गायब झाले. ऐश्वर्या, तुझ्याच हाताने तू कुठेतरी ठेवले असतील. परत एकदा शोध. एक मिनिट, माझी मेमरी खूप शार्प आहे. मला गोष्टी शोधायची किंवा आठवायची गरज नाहीये. मला नीट लक्षात आहे, मी माझी ज्वेलरी आणि कॅश कपाटात ठेवलेली. आता ते तिकडे नाहीये म्हणून मी घरभर शोधतीये. आपल्या घरात चोरी झालीये. चोरी झाली आपल्या घरात? कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? जेव्हा चोर घरात राहत असेल ना, तर चोरी होणार. मला कन्फर्म आहे की ती मुलगी माझे दागिने आणि कॅश घेऊन पळून गेलीये. ऐश्वर्या प्लीज रिलॅक्स. या आधीही तू सावलीवर आरोप केले होतेस आणि तोंडावर पडलीस. आता या टायमिंगला जरा विचार करून बोल प्लीज. यावेळेस गोष्ट वेगळी आहे. मी सांगते ना तुला, मी खात्रीने सांगते, माझी कॅश आणि ज्वेलरी गायब झालीये आणि ती मुलगी ते घेऊन पळून गेलीये. आता मी तिला सोडणार नाही. ऐश्वर्या ऐश्वर्या, काय करतेय? काय ग? काय झालं? चोरी झालीये घरात. मेंढरांच्या घरात चोरी कसं शक्य आहे? हे
ही ज्वेलरी, कॅश, हे सगळं तू सांभाळून ठेवायचं आणि हे कोणालाही कळता कामा नये. नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे तुमच्या डोक्यात? एक मिनिट, मला नीट सांगशील काय झालंय ते? मॉम, माझ्या रूम मध्ये दागिने आणि कॅश ठेवलेली, ते सगळं चोरीला गेलंय. मी सगळीकडे शोधलं रूम मध्ये, पण नाही सापडलं. आय एम 100% शुअर त्या मुलीने चोरी केली आहे, कारण ती घरात नाहीये, ती गायब आहे. तू कुठे होतास? नाही काही नाही. सारंग, घरात चोरी झाली आहे आणि ही चोरी त्या मूर्ख मुलीने केली. हा काय नवीन आरोप? उगाच आरोप नाही करत आहे. यावेळेस नाही चुकणार मी. आय एम 100% शुअर चोरी तिनेच केली आहे. सारंग, आपण आधी तिला शोधूयात का? ते महत्वाचं नाहीये. माझे पैसे आणि दागिने चोरीला गेले ते शोधणं जास्त महत्वाचं आहे. सारंग, नाही नाही, आता मी तिची बॅग चेक करणार. हो सॉरी, नाही करणार चेक. गेल्या वेळेस चेक केलं तेव्हा मीच तोंडावर पडले. सगळ्यांनी मला चुकीचं ठरवलं. नाही, जाऊ देत माझे दागिने, पैसे. नाही, चेक नको करा. ऐश्वर्या, तुझ्या मनाची खात्री करून घ्यायची असेल ना तर कर चेक. जा बाबा, येऊ नये. दादा, तुम्ही म्हणताय म्हणून मी ॲग्री होते, पण माझी अशी काय खास इच्छा नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके. बबलू, हा लवकर. तू करतेस कमी करू. कर, तू कर. ऐश्वर्या प्लीज. हो गॉड. अमृता वहिनी, हा डुप्लिकेट चाव्यांचा बंच तुझा आहे ना? हा तुझ्याकडे असतो ना? हो. सारंग, पोलीस का? नाही, घरच्या गोष्टी घरातच राहायला हव्या नाही का? ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.